भारताच्या न्यायव्यवस्थेचा एक तडफदार चेहरा, कोर्टरूममध्ये सरकारची बाजू ठामपणे मांडणारे आणि अनेक गंभीर खटल्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात निर्णायक भूमिका बजावणारे वकील म्हणजे उज्ज्वल निकम। त्यांनी 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटापासून ते अजमल कसाब सारख्या देशद्रोहाला फासावर लटकवण्यापर्यंत विविध प्रकारांमध्ये देशासाठी न्याय मिळवून दिला। मात्र निकम यांची ओळख केवळ वकीलपुरती राहिलेली नाही, ते आता राज्यसभेचे खासदार झाले आहेत। या राजकीय नियुक्तीमागे भाजपचा मोठा राजकीय हिशेब असून अनेक बाबींचा अभ्यास करूनच त्यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेसाठी निवड करण्यात आली आहे। ही संधी का मिळाली, ती मिळण्यामागची कारणं कोणती आणि त्यामागचा भाजपचा राजकीय डाव काय असू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात पूनम महाजन यांचा तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना थेट उमेदवारी दिली। राजकारणात नवा चेहरा, प्रसिद्ध वकील, बहुजन समाजात ओळख असलेले व्यक्ती, हे सर्व निकम यांच्या बाजूने होतं। मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी निकम यांना चुरशीच्या लढतीत पराभूत केला। या पराभवामुळे राजकारणात त्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। खुद्द निकम यांनीही निवडणुकीनंतर मी कुठल्याही पक्षाशी बांधील नाही असा पुन्हा उल्लेख करत पक्षांतराचे आरोप टाळले। मात्र त्यानंतरही त्यांची कारकीर्द थांबली नाही। उलट सरकारने त्यांच्यावर विश्वास दाखवत बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली। नुकतीच राष्ट्रपती कोट्यातून 4 नव्या व्यक्तींची राज्यसभेत नियुक्ती करण्यात आली। यामध्ये माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, शिक्षण तज्ज्ञ मीनाक्षी जैन, शैक्षणिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्ते आणि प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांचा समावेश होता। या चौघांमध्ये निकम हे एकमेव न्याय आणि कायदा क्षेत्रातील प्रतिनिधी आहेत। राष्ट्रपती कोट्यातून संसदेत नेमणूक होणाऱ्या सदस्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात लक्षणीय योगदान देणारे व्यक्तींचा समावेश केला जातो। उज्ज्वल निकम यांचा प्रदीर्घ कायदेतज्ञ कारकिर्दीचा विचार करता त्यांची निवड या निकषांवर खूपच फिट बसते। त्यांनी 600हून अधिक खटल्यांमध्ये सरकारी बाजूने यश मिळवले आहे। विशेष म्हणजे 2016 साली पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। भाजपने त्यांना निवडताना केवळ त्यांच्या कायदेशीर कारकिर्दीचा विचार केला नाही, मुंबईसारख्या महानगरात जन्मलेले, शिक्षण घेतलेले आणि बहुजन समाजात ओळख असलेले उज्ज्वल निकम हे भाजपासाठी एक प्रभावशाली सामाजिक चेहरा ठरू शकतात। त्यांच्या वक्तृत्वात धार आहे आणि कोर्टात त्यांनी दाखवलेली तळमळ अनेक जनतेच्या मनात आजही आदर निर्माण करते। म्हणूनच त्यांना राज्यसभेत आणून भाजपने आपली सामाजिक समावेशकता सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसतं। निकम यांच्या राज्यसभा नियुक्तीवर प्रतिक्रिया 2 टोकांची आहे। त्यांच्या समर्थकांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र काही विरोधकांनी भाजपवर टीका करत म्हटलं की लोकशाहीमध्ये मतदारांनी नाकारलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती कोट्यातून संसदेत आणणं ही लोकशाहीची थट्टा आहे। काहींनी तर असा आरोप केला की भाजपकडे सध्या लोकप्रिय चेहरे कमी पडत चाललेले आहेत, म्हणून अशा व्यक्तींना पुढे केलं जाते। मात्र या टीकांना फारसं महत्त्व देण्यात आलेलं नाही। खुद्द उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानत आपल्या पुढील वाटचालीबद्दल स्पष्ट विचार मांडले। त्यांनी सांगितले की आता जनतेच्या न्याय हक्कासाठी मी संसदेत लढेल। एकीकडे राज्यसभा सदस्य म्हणून निकम यांच्याकडे देशाच्या कायद्याच्या धोरणांवर चर्चा करण्याची संधी आहे, तर दुसरीकडे ते सध्या संतोष देशमुख खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करत आहेत। त्यामुळे एक प्रश्न निर्माण झाला आहे की ते खासदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर कायदेशीर प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून काम करू शकतात का? कायद्यानुसार खासदार हे व्यवसाय करू शकतात, परंतु हितसंबंध टाळणं गरजेचं असतं। त्यामुळे निकम यांचं दोन्ही क्षेत्रामध्ये कसं संतुलन साधलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। उज्ज्वल निकम यांच्या राज्यसभेतील उपस्थितीमुळे न्यायव्यवस्था, देशद्रोही गुन्हे, महिला अत्याचार आणि दहशतवादी विरोधी कायद्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यांनी अनेक खटल्यांमधून देशवासियांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे। आता तोच विश्वास ते संसदेतही टिकवू शकतात का, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले। वकिलीतून न्याय मिळवणाऱ्या उज्ज्वल निकम यांना आता संसदेतून देशासाठी न्याय साधण्याची संधी मिळाली आहे।
न्यायालयात त्यांनी कठोर कायदा अंमलबजावणीची भूमिका बजावली. आता लोकशाहीच्या मंदिरात ते काय भूमिका बजावतात हे पाहणं रंजक असेल. त्यांच्या नियुक्त्यामुळे भारतीय संसदेला एक अनुभव कायदेतज्ञ मिळालाय यात शंका नाही. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.